नमस्कार. मी फक्त ठरवलं की लढायचं ते फक्त शेतकऱ्यांसाठीच. आधार बनेल ते जनता बनेल. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. शेतकऱ्यांसाठी तुम्ही हिताचे निर्णय घ्या. आज अनेक योजना आहेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत, त्या फक्त जाहीर होत आहेत. म्हणजे तुमच्या योजना फक्त कागदावरती राहत आहेत, खाली येतच नाहीत. मग याच्या सरकारने जे सत्तेत आहेत त्या लोकांनी लक्ष देणं गरजेचं असतंय. मग हे लोक कुठे लक्ष देत आहेत ते त्यांचं त्यांना ठाऊक. सर्वात महत्वाचं मुद्दा, बिग बॉसने किती पैसे ऑफर केले होते या डिक्लेअर करा. नेमकं लग्न कुणाचं झालं? मी माझी पप्पी घेतली किसन सिंग. आता महाराष्ट्रभर इतका गाजला ना, मीडियावाले आमच्या घरी तुमच्या मुलाचा पहिला किसिंग झाला, काय प्रतिक्रिया? कारण मला समजून घ्यावं लागते. काही झाले तर ते म्हणतात, अरे तू बाहेरच्या जगात फिरतोस, तू बाहेरच्या जगात फिरतोस, तू थोडं समजून गेला पाहिजे. रेडी? नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या पॉडकास्ट शो मध्ये, ज्याचं नाव आहे रुद्रवाहिनी. अनुभव बोलतात, तुम्ही ऐका. आणि आज आपल्या सोबत आहेत काय वाटतं? थोडासा गेस? ठीक आहे, चला जाऊ दे, जास्त सस्पेन्स नाही ठेवणार मी. आज आपल्या सोबत आहेत घनश्याम दत्तात्रय दरोडे, म्हणजेच छोटा पुढारी. नमस्कार. ओके, चला तर आजचा पॉडकास्ट खरंच खूप छान होणार आहे. सर्व मुद्दे तुम्ही सर्व त्यांना ओळखताच, आणि खूप काही त्यांच्याकडून आता तुम्हाला ज्ञान भेटेल, थोडं काही शिकायला भेटेल. आणि चर्चा जी होणार आहे ती खूपच सुंदर आणि अतिशय उत्कृष्ट होणार आहे. तरी मी सर्वांना सांगेल की आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ठीक आहे? तर काहीच वेळ न वाया घालवता आपण सुरू करूया आजचा पॉडकास्ट. सर्वप्रथम घनश्याम दरोडे, आपलं स्वागत आहे आपल्या पॉडकास्ट शो मध्ये, त्याचं नाव आहे रुद्रवाहिनी. अनुभव बोलतात, तुम्ही ऐका. ठीक आहे? तर आणखी पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद वेळ दिल्याबद्दल, तुमचा वेळ काढून इथे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर सर्वप्रथम आम्हाला तुमचं थोडंसं एक बेसिक सांगा की तुमचा जन्म कुठला, तुमचं लहानपणापासूनचं स्वप्न काय होतं, आज तुम्ही त्या स्वप्नाला सध्या काम करताय का, की ते स्वप्न एक वय वाढल्यानंतर, बाकी रिस्पॉन्सिबिलिटी झाल्यानंतर ते स्वप्न कुठेतरी हरवून गेलंय? काय वाटतंय तुम्हाला? नाही, नक्कीच. प्रथमतः मी सांगतो, मी अहिल्यानगर, तालुका श्रीगोंदा आणि आपलं जिल्हा अहिल्यानगरच. पहिले अहमदनगर म्हणायचे, नामांतरण झाल्याच्या नंतर अहिल्यानगर असं मी आहे. टाकळी लोणार खेडेगावातून एक आहे, महादेववाडीतून. तर तिथलं आहे मी. आणि सगळ्यात महत्वाचं कसं आहे, माणूस जसं जगायला शिकतो तसं कधी कधी त्याला मागे स्वप्न पण राहतात, स्वप्न सोडावी पण राहतात. कधी कधी जगत असताना जीवन पण जगायचं राहून जातं. हेच प्रवास, रोज धावपळ, रोज हे. आणि मी तर म्हणतो, मी माझ्या स्वप्नांसाठी आयुष्यभर जगण्याचा प्रयत्न करेन. असं काही होतं तुमचं लहानपणीचं स्वप्न की तुम्हाला असं काही व्हायचंय वगैरे? नाही, माझं स्वप्न होतं आणि आहे. आता ठीक आहे, होतंय नाही होतंय, पण मी लहानपणी स्वप्न बाळगलं होतं. मला कलेक्टर व्हायचंय. आजही लोक म्हणतात, सर तुमचं कलेक्टरचं कुठपर्यंत आलंय, तुम्ही होताय का नाही. पण माझा अभ्यास पण चालू आहे आणि शेवटी काय, या कला क्षेत्रात पण चालू आहे माझं, राजकारणात पण चालू आहे. तर मग दोन्ही बी इकडं तिकडं म्हणलं तरी कुठेतरी एक विषय डायव्हर्ट होतोय. पण जितकं डायव्हर्ट न करता येईल तितका मी प्रयत्न करत असतो. अभ्यास चालू असतो, रोज भेटणं, वेळेवर अभ्यास न होणं, घरी न जाणं, त्यामुळे थोडं डायव्हर्ट होतंय. पण ठीक आहे, मी माझ्या स्वप्नांसाठी जगण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्या गोष्टी कसं मॅनेज करता मग तुम्ही? अभ्यास, पुन्हा तुमचं कला क्षेत्रात वेळ देणं, आणि त्यानंतर शेती. आता ती सवय झालेली आहे, एक अभ्यास करायचा, शेती करायची आणि कला क्षेत्रही पण सांभाळायचं. ते आता एक सवय झालेली आहे. एक आपण काय म्हणू शकतो की ते आपल्या वळणीत पडे की हे शेड्यूल एवढं ठेवायचं, ते सगळं करायचं. आणि कसं आहे, रोज सांगून करून पेक्षा आपण स्वतः किती करतो हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आता याची सवय लागली. हा थोडासा त्रास होतोय, म्हणजे वेळेवर झोप नसते, वेळेवर जेवण जात नाही, घरच्यांना लवकर भेटता येत नाहीये. पण ठीक आहे, सवय झाली या गोष्टींची. शेवटी समाजासाठी जगायचं ठरवल्याच्या नंतर या गोष्टींची सवय करूनही घ्यावं लागते आपल्याला. बरोबर. आणि मग तुमचं जेव्हा बालपण चालू होतं तेव्हा तुम्ही शेतकरीचा एक मजेचा हाक भाऊ असं तुम्हाला का वाटतं? हो, कारण मी आज अभिमानाने सांगतो
की माझा बाप शेतकरी आहे, नंतर मी. कारण मला माझ्या बापाचा अभिमान तर वाटतोच, पण गर्व एक वाटतो की मी शेतकरीचा पोरगा असल्याचा. आणि खऱ्या अर्थाने मला वाटायचं आणि मला आजही वाटतं की मी शेतकरी आहे, ह्याच्यात लाज नाही. तर मी शेतकरी आहे, मी अन्नदाता आहे, माझ्यामुळं मी अनेक जणांचं पोट भरतो. कारण आम्ही जेव्हा शेतात राबतो तेव्हा लोकांपर्यंत जातं. आणि खऱ्या अर्थाने आज मी शेतकऱ्यांच्या तळमळीने, शेतकऱ्यांनी जे आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवले त्यांच्यामुळं आज जे काही मी महाराष्ट्रापर्यंत बोलतो चालतो हे फक्त शेतकऱ्यांचेच आशीर्वाद आहेत. आज पहा ना शेतकऱ्यांची काय अवस्था आहे. मला कुठेतरी बदलवायची होती की पिरिंपार आलंय, आपल्या बापाने जे केलं तेच मी नाही करण्याचं, जे बापाने केलंय सोसलंय तेच आपण कवर सोसायचं, हे मी ठरवलेलं. त्यामुळं मी ठरवलं की शेतकऱ्यांसाठी आपण आवाज उठवायचा, शेतकऱ्यांसाठी आपण बोलायचं. आणि मग मी बोलायला लागलो. अच्छा. हो. जेव्हा तुम्ही सुरुवात केली मग शेती संदर्भात बोलण्यासाठी, बरोबर, तेव्हा घरच्यांचा काय प्रतिसाद होता? घरच्यांचा प्रतिसाद एकच होता की परिस्थिती बदलली पाहिजे, ही बदलवायची, पण कशी बदलवायची ह्याचं काही ज्ञान नव्हतं, माहीत नव्हतं. अजून काही नाही, अनेक गोष्टींना सामोरे जावं लागतं. आज शेतकरी पुत्र आहे म्हणून बऱ्याच वेळा मला ट्रोलही होतं, लोकांना तेही देखवत नाही की हा शेतकरी पुत्र जर एवढा मोठा होतो, त्याला एवढी साथ देतात, तर मग लोकांच्या अनेक कमेंट बी येतात. पण सगळ्यात महत्वाचं काय, ही परिस्थिती बदलवायची मागे एक राजकीय वारसा नाही की आपण एक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही की आपल्या मागं कोणतरी आहे, तू लढ म्हणायला, तू थांब म्हणायला. बरं आपल्याला त्यातलं ज्ञान पण नाहीये. बरं एखाद्या नेत्याच्या विरोधात बोलायचं, ते नेत्याची ताकद किती आहे, काय आहे हे आपल्याला सगळं माहित असून शेतकऱ्यांसाठी लढायचं, तर त्याला कुठेतरी एक आधार पाहिजे, त्याला खंबीर साथ पाहिजे. आणि ते काही नसताना मी फक्त ठरवलं की लढायचं ते फक्त शेतकऱ्यांसाठीच, आधार बनेल ते जनता बनेल. आणि मग मी ठरवल्याच्या नंतर मी शेतकऱ्यांसाठी बोललो. नंतर मला नेत्यांच्या विरोधातही जावं लागलं, बोलावं लागलं. आणि अजून काही मी बोलतो, मला त्याचा फरक नाही पडत. त्यामध्ये नेत्यांनी किंवा त्यांच्या सहकार्यांनी तुम्हाला कधी धमकी वगैरे देण्याचा प्रयत्न नाही केला? भरपूर मला कायम धमक्या असतायत. माझी ट्रोलिंग बघा, कमेंट बघा, मला कोणाची एक कमेंट छान नसते, ज्यांच्या काय असतात ना. पण मी काय म्हणत असतोय, एक जण ठेवा, 1000 कमेंट आले ना त्यातली मला एक पॉझिटिव्ह कमेंट आली ना, त्या 1000पेक्षा मला एक कमेंट महत्वाची असते. मी दर ना दर आठवड्याला काहीतरी संकटात असतोच. म्हणजे मध्यंतरी अनेक नेत्यांचे प्रकरण झाले, रस्त्याचे असेल, मी रस्त्यावरती प्रत्येक गोष्टीवरती बोलतो. माझे धमक्यांचे कॉल बी व्हायरल झालेले आहेत, शिव्या दिलेल्या आहेत लोकांनी. पण कसं आहे, आपण जर ठरवलंय दादा समाजासाठी जगायचंय, तर या लोकांना भिवून जमणार नाही. बरं मी माझ्या स्वतःच्या हितासाठी, मी माझ्यासाठी लढत नाही, मला या समाजासाठी, मला माझ्या शेतकऱ्यांसाठी लढायचे. आणि त्यासाठी जर मला कुणासाठी, मला कोण म्हणत असेल तुला मारू, तुला आम्ही कायम कमेंट मध्ये घाण घाण बोलू, तरी मला फरक पडत नाही. पण मी लढत राहणार म्हणजे लढत राहणार. सध्याच्या परिस्थितीत तुमचा सर्वात मोठा आधार कोण आहे? म्हणजे माझा सर्वात महत्वाचा आधार म्हणजे, आता आधार तर सर्वच आहेत, पण सगळ्यात महत्वाचं आज माझ्या आधारापेक्षा शेतकऱ्यांना कुणाचा आधार नाही, हे सगळ्यात महत्वाची परिस्थिती आहे. आज पहा सगळीकडे ओला दुष्काळ पडलाय, वावर शेतकऱ्यांचे वाहून गेलेत आणि पाण्याचे प्रश्न आहेत शेतकऱ्याचे भरपूर. म्हणजे जगायसारखी इच्छा राहिलेली नाही, जनावर वाहून गेलेली आहे, शेतकऱ्यांचे मृत्युमुखी पडलेले आहेत. आणि आज हे जर नेते म्हणत असतील की मला खरं अजितदारांची कधी कधी खूप क्यू येते हो. म्हणजे एवढे लोकांनी घोटाळे केले,
भ्रष्टाचारी झाले तरी ते सगळे सुटले, पण साधी शेतकऱ्याची कर्जमाफी करायचं म्हणलं की यांच्याकडे पैसे येत नाहीत. म्हणजे शेतकऱ्याच्या विकीच यांच्याकडे पैसा नाही का, हेच मला कळत नाही राव. काल अजितदादांचं एक स्टेटमेंट आहे की सरकारच्या तिजोरीत पैसा नाहीये. मी म्हणतो मग सरकारने कर्ज घ्यावं, ते पैसे शेतकऱ्यांना द्यावे, कर्जमाफी करावी, आर्थिक मदत शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे. आज पंजाब सारख्या शहराकडून देशाकडून काहीतरी शिकलं पाहिजे आपण. छोटस राज्य आहे ना पंजाब, छोटस. त्यांचे बघा ना हेक्टरी किती रुपये मदत आहे शेतकऱ्यांना, आणि आपल्याकडे हेक्टरी किती बघा. म्हणजे थोडीफार किंवा यायला पाहिजे ना. शेतकरी आज खऱ्या अर्थाने मरतोय, त्याला तुम्ही आधार नाही देत. अधिकार कुठल्याही यांनी मागता हो तुम्ही मतदानात, आम्हाला निवडून द्या. काय अधिकार राहतील तुम्हाला मतदानात निवडून द्यायचे? थोडस सर सीधा दिला, थोडस सीधा म्हणजे 1 किलो गरा, साखर, पोहे ह्याच्यावेळी ती बॅनरबाजी करताय. का करताय? नका करू. अरे हा शेतकरी मरतोय, तुमच्या 1-1 किलोनी गऱ्यानी साखरेनी काय होणार नाही. मी म्हणतो लाडकी बहीण बंद करा आणि आज शेतकऱ्याला जगवा. शेतकरी जर राहिला नाही तर तुम्ही राहणार नाही. त्यामुळं मला आधाराची गरज नाही, आज माझ्या माय बापाला आधाराची गरज आहे. पण एक लाडक्या बहिणीने आज म्हणजे महाराष्ट्राच्या महिलांना किंवा भारताच्या महिलांना तो एक थोडासा का होईना पण एक प्रतिसाद तरी भेटतोय, थोडासा एक फायनान्शियल स्टेबिलिटी त्यांना भेटते. बरोबर आहे. त्यावेळेस ते बंद करून जर शेतकऱ्यांना द्यायला लागलं तर मग काय डिफरन्स आहे, काय फरक? एक सांग का, मी माफी मागून बोलतो, पण सगळ्यांना मी एक सांगतो, लाडक्या बहिणीमुळे लाडक्या दाजींचे काय हाल होत आहेत हे फक्त महाराष्ट्रातल्या जनतेला विचारा. आज काय स्वस्त राहिलंय? आज जर सर्वसामान्य शेतकरी जर खऱ्या अर्थाने मरत असेल तर लाडक्या बहिणीचा फायदा काय होतोय? तुमचे 1,500 शेतकऱ्याला नकोय. शेतकऱ्याला आर्थिक मदत पाहिजे, आणि आर्थिक मदत कशासाठी पाहिजे? ह्या महापुरामुळं, या नैसर्गिक आपत्तीमुळं पाहिजे. नाहीतर त्याला त्या तुमच्या पैशाची सुद्धा गरज नाही. आज सोन्यासारखी आपण जितकं मुलांना जीव लावत नाही तितके त्यांनी त्याच्या जनावरांना जीव लावलेला असतो. त्याच्या समोर ते जनावर वाहताना बघितल्यात, त्याच्या समोर त्याची घरं गेल्यात. तुमच्या 1,500 काय होणार आहे? आज हातात तोंडाची 1 महिन्यात दिवाळी येऊन ठेपली. आज शेतकऱ्याचं दिवाळी निघाले, काय राहिले शेतकऱ्याचे? सोयाबीन गेले, मूग गेले, उडीद गेले, बाजरी गेले, मका गेल्या, काय राहिले शेतकऱ्याचे? आणि तुमचे 1,500 घेऊन शेतकऱ्यांनी ठेवायचे कुठे? आज शेतकऱ्याचे प्राण, आज शेतकऱ्याला फक्त जीवन पाहिजे. आज शेतकऱ्याला जगायला साठी काहीतरी पाहिजे, कारण निसर्गाने सारे खेचून घेतलेले, ओढून घेतलेले, यांच्याकडे काहीच राहिलेलं नाही. पण मग असं तुम्हाला वाटतंय का की पीक विम्याचा हप्ता भरू नये? जसं शेतकऱ्यांना एक पीक विम्याचा हप्ता असतो, तर पीक विम्याचा हप्ता भरू नये, त्यांचं एक योग्य भरपाई त्यांना मिळत नाही मिळत. योग्य भरपाई कुठे मिळते? आज जर तुम्ही एखाद्या शेतकऱ्याचं नाही म्हणलं तरी 40-50 हजाराचं तर उत्पन्न सहज गेलं असेल ना. 8,000 रुपये देऊन तुम्ही शेतकऱ्याला काय करणार आहे? 2 हेक्टर दिले म्हणजे किती होतात? 16,000 रुपये. शेतकऱ्यांनी घर चालवायचं कसं? हे विचार करा ना तुम्ही. आज जर तुम्ही शेतकऱ्यांकडे बघायला गेलात तर शेतकऱ्याची पिकं, मी काय सांगतोय, काहीच राहिलं नाही हो. सोलापूर सारख्या ठिकाणी बघा, धाराशिव सारख्या ठिकाणी बघा, बाकीकडे सगळीकडे बघा, ओला दुष्काळ. शेतकऱ्यांकडे राहिलंच नाही काही. आज मी शेतकरी पुत्र आहे. मी माझ्या सकाळी वावरातलं पाणी काढून आलोय, म्हणजे दुसरी तर ताली डागी भरलेतच, पण किती पाणी काढले तरी ते वावरातून निघत नाही. आज आमची पिकं गेलेत, मग शेतकऱ्यांनी जगायचं कशाच्या जीवावर? आणि शेतकरी पुत्र म्हणताना आम्हाला थोडं फार वाटलं पाहिजे जर शेतकऱ्यांसाठी लढायचं नाही तर. म्हणूनच मी काय सांगितलं, या सरकारला सगळे आहे, यांच्याकडे गाड्या घ्यायला पैसा आहे, यांच्याकडे हाऊस माऊस करायला पैसा आहे, यांच्याकडे सगळे आहे, योजना आणायला पैसा आहे. मग शेतकऱ्यांना द्यायलाच पैसा का नाही? यांच्याकडे पैसा नसता तर यांनी गाड्या घेतल्या असत्या का? अहो, सर्वसामान्य जनता, आज शेतकरी माझा बळीराजा आहे, इतका सहनशीलता आहे. नाही तर माझं चॅलेंज आहे, एखाद्या तरी नेत्याने बिना प्रोटेक्शनचं फिरवून दाखवावा.
एखाद्या तरी नेत्याने बिना प्रोटेक्शनचं फिरून दाखवा. तुम्ही जर माघारी गेले ना, आई शपथ आपलं चॅलेंज आहे तुम्हाला. परत जर तुम्ही तुमच्या गाडी सुखरूप बसवून गेले तर जनता रागवली हो. जनतेला तुमचं ही सत्ता ती तुम्ही भोगा. मी कुणालाही ट्रोल करत नाही, मला बोलायचंय नाही. पण तुम्ही सत्तेत असताना तुम्ही जर शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य लोकांसाठी जर काही करू शकत नसेल तर याला अर्थ नाही. खासदार ओमराजे निंबाळकर साहेबांचा या सगळ्या नेत्यांनी एक आदर्श घेतला पाहिजे. मी पक्षावाईज बोलत नाही, मी पक्षासाठी बोलत नाही. मी फक्त एक माणूस, एक नेता कसा असावा याचं उदाहरण सांगतोय. ओमराजे निंबाळकर साहेबांचा आदर्श या साऱ्या नेत्यांनी घेणं गरजेचं असतं. कारण सर्वसामान्य माणसाला तसा नेता पाहिजे की त्या नेत्यांनी कामं केली पाहिजे. आज तो माणूस त्याच्या मुंडक्याला पाणी लागतंय, कमरे इतक्या पाण्यात, डोके इतक्या पाण्यात ठेवू शकतोय, जनतेला बाहेर काढतोय, जनतेपर्यंत जातोय, तलाट्यांना बोलतोय, पंचनामे करा म्हणतोय. आणि हे काय म्हणतायत, पंचनामे केलेत, ठीक आहे ना, केलेत. पण माझी मत काय आहे की शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर हे पैसे जाणे गरजेचे आहे. आता सध्या तुम्ही बघू नका किती पाऊस झालाय, किती अतिवृष्टी झाली, या भागात आहे का, त्या भागात आहे का. सर सकट कर्जमाफी करा डायरेक्ट तुम्ही शेतकऱ्यांची. तुम्हाला असं वाटतंय का की शेती कार्यामध्ये सर्वात जास्त राजकारण केलं जातं? हो, शेती कार्यामध्ये राजकारण म्हणजे शेतकऱ्यांवरती तर यांचं राजकारण आहे. नाही हे निवडून यायला यांच्याकडे मुद्द्याच काय आहेत. एक हिंदुत्वाचा मुद्दा, दुसरा मुद्दा शेतीचा, आणि तिसरा मुद्दा जातीचा. याच मुद्द्यावर तुम्ही निवडून येत आहेत. नाही तर मला सांगा, आता लोक म्हणतील काही बोलतो, काही नाही. विचार करा यांच्याकडे मुद्दे कुठले आहेत का. शैक्षणिक मुद्दे आहेत का, तरुणांसाठी मुद्दे आहेत का, रोजगार हमीसाठी मुद्दे आहेत का. यांनी निवडून कुठले यायचं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा शेतकरी. मला तुम्ही सर्वांना मी सांगतो, सरकारलाही विनंती करतोय की तुम्ही निवडून यायच्या आधी शेतकऱ्यांना शब्द दिलता की आम्ही निवडून आल्याच्या नंतर कर्जमाफी करू. हा सगळ्यांनी बघितलाय शब्द, तुम्ही ऐकला असेल, मी ऐकलाय. मग यांनी निवडून आल्यावर कर्जमाफी का नाही केली. निवडून आल्याच्या नंतर यांचं काम पहिलं काय होतं, शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं. दुसरं काम काय, तरुणांचे रोजगार सोडवणं. आज किती तरुणांना रोजगार नाही, किती तरुणांना रोजगार आहेत हा प्रश्न. किती म्हणजे लाखो तरुण आहेत बेरोजगार आहेत. आज स्त्री सुरक्षित आहे का. आता सरकार म्हणेल ते बी आम्ही बघायचं. होय, तुम्हीच बघितलं पाहिजे. कारण स्त्री सुद्धा सुरक्षित राहणे ही सरकारची जबाबदारी आहे. तेवढं सिक्युरिटी देणं गरजेचं आहे. आज मला एक सांगायचंय, शेतकऱ्याच्या जर वावरात साधं एक गांजाचं झाड असेल तर पोलीस किती मिनिटं देतात तुमच्या अंदाजे, तुम्ही सांगा ना. 15 ते 30 15 ते 20 मिनिटात. फक्त सांगा शेतकऱ्याच्या वावरात गांजाचं झाड आहे. आणि मग आज सरकार लगेच ऍक्शन घेते, मान्य आहे, ऍक्शन घेतली पाहिजे. पण आज शेतकरी मरतोय, तुम्ही काय ऍक्शन घेणार. आता का शांत आहे तुम्ही. ह्यामुळं कुठेतरी शेतकऱ्याच्या पोरांनी लढणं गरजेचं आहे. ह्यामुळं शेतकऱ्याच्या पोरांनी बोलायला शिकलं पाहिजे. नाहीतर हेच शेतकऱ्यांची पोरं माग दाबली जाते. क्या बात आहे. बरोबर आहे तुमचं सर्व मध्ये. तर म्हणजे खूप म्हणजे काय म्हणता येईल संबंधित आहेत सर्व गोष्टींच्या. पण तुम्हाला असं काय वाटतं की जेणेकरून बळीराजा वाचवण्यासाठी त्यांना काय पाऊल घेतलं पाहिजे, सरकारने म्हणा किंवा शेतकऱ्यांनी म्हणा किंवा महाराष्ट्राच्या जनतेने. हे पहा, आता शेतकरी तर काही करू शकत नाही. पण शेतकऱ्यांना मी एक सांगन की मी कालच ऐकलं, बऱ्याच शेतकऱ्यांनी अतिवृष्टी झाल्यामुळं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलाय. बऱ्याच शेतकऱ्यांनी 5-6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 5-6. मी सर्व शेतकऱ्यांना एक दिलासा देऊ इच्छितो. सगळ्यांना एकच सांगेन की आत्महत्या करणं हा पर्याय नाही. आत्महत्या करणं म्हणजे हे सोल्युशन नाहीये. त्या निसर्गावरती आपण मात केली पाहिजे, ठामपणे उभा राहिलं पाहिजे आणि निसर्गाशी लढलं पाहिजे. कारण आपण शेतकरी लढण्यासाठी आपला जन्म झालाय, राहण्यासाठी नाही तर लढण्यासाठी. कारण तुम्ही एक अख्खं महाराष्ट्र नव्हे
तर अख्ख्या देशाचा अन्नदाता म्हणून तुम्ही ओळखला जातात आणि मग अन्नदात्यांनी जर असे हार मानायची म्हणलं तर ते उपयोगीचं नाही. सरकारने बी शेतकऱ्यांच्या बाबतीत ठोस निर्णय घेतले पाहिजे. बाकीच्या राज्यांचा आदर्श घेतला पाहिजे. भारत कृषी प्रधान देश मानतात तुम्ही आणि खऱ्या अर्थाने कृषी जो मरतोय आज. कृषीसाठी तुम्ही काय करतात? तुम्ही नुसतं शेतकऱ्याच्या बांधावरती आलात म्हणजे तुमचे कर्तव्य संपत नाहीत. तुम्ही नुसती शेतकऱ्याची पाहणी केली, चौकशी केली म्हणजे तुमचे ते काम नाहीत. शेतकऱ्यांपर्यंत खरंच योजना जात आहेत का? शेतकरी त्याच्यात सुखी राहतोय का? शेतकऱ्याला महागाईचा फटका बसतोय का? त्याचाही विचार केला पाहिजे. आज विचार करा तुम्ही, पेट्रोल डिझेलचे भाव काय आहेत, तेलाचा डबाचा भाव काय आहे, प्रत्येक गोष्टी, साखर असेल, सगळं असेल, काय भाव आहेत. आणि आपण 10 वर्षापूर्वी काय भाव आहेत बरं ते जाऊ देऊ. 2 वर्षापूर्वीचे बाजार बघा ना. आज पेट्रोल डिझेल 100 रुपयावर झाले आणि माझ्या शेतकऱ्याची मेथीची जुडी आजही 5 रुपयाला विकली जाते, आजही 10 रुपयाला विकली जाते. आजही टोमॅटो 30 रुपये किलो विकला जातो किंवा 20 रुपये, कधी कधी फुकटही द्यावा लागतो. आजही आमच्या शेतकऱ्याचा कांदा 15 रुपये किलो विकला जातो. का नाही? म्हणजे सगळं महाग होतंय पण आमच्या शेतकऱ्याचं महाग का होत नाही? बरं, सगळ्यात महत्वाचं काय आहे, तुम्ही शेतकऱ्याशिवाय, अन्नधान्याशिवाय ते राहू शकत नाही. आज मोठमोठे मॉल उभे होत आहेत पण आज शेतकऱ्याचा कुठेतरी भाजीपाल्याचा मॉल दिसतोय का? आज शेतकऱ्यावरती त्रास किती बघा ना. सगळ्यांच्या किमती वाढलेल्या आहेत पण शेतकऱ्याची किंमत कधी वाढवायची? माझी एक मत आहे, शेतकऱ्याच्या नावावर राजकारण करू नका. शेतकऱ्याच्या नावावरती राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांना तुमच्या राजकारणाचा कसा फायदा होईल ते बघा. बरोबर आहे, खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. पण मग यामध्ये तुम्हाला असं काय वाटतं किंवा कोण वाटतं राजकारणी लोक की जेणेकरून त्यांना सध्या त्याच्यावर जास्त फोकस केलं पाहिजे, त्यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या प्रॉपर म्हणजे शेतकऱ्यांच्या दुःखांवर, त्यांच्या समस्यांवर काय निवारण काढलं पाहिजे, किती लवकर निवारण काढलं पाहिजे, त्यांना योग्य त्यांच्या पालेभाज्यांना भाव किती लवकर भेटला पाहिजे, किती भेटला पाहिजे. कारण की आपण बघतोय की दरवर्षी ते हमी करतायत की आपण पालेभाज्यांचे भाव वाढवू, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं, तिथून तो पालेभाज्या तेवढ्याच किंमतीत आतापर्यंत घेतला जातो पण मग समोरून तो भाव वाढतोय. बरोबर, आपण इथून टमाटे घेतो शेतकऱ्यांकडून 5 रुपये, इकडे 10 वरून 20 पण झाला, 20 वरून 30 वर झाला, 30 वरून 50 वरही गेला. बरोबर, शेतकऱ्याला 5च भेटतंय. बरोबर, असं कसं काय होईल? जर इकडून जर शेतकरी भाव वाढवत नाहीये तर इकडे का आपल्याला भाव वाढवून दिला जातो? मग तेच होते ना, शेतकऱ्यांची किंमत बघितली पाहिजे. हे लोक शेतकऱ्याची किंमत किती करतायत. आज तुम्ही शेतकऱ्यांना नुसतं आश्वासन देतायत. मी तेच म्हणतोय, जर तुम्ही शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घेणार, शेतकऱ्यांना योग्य तो हमी भाव द्या, शेतकऱ्यांसाठी तुम्ही हिताचे निर्णय घ्या. आज अनेक योजना आहेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत, त्या फक्त जाहीर होत आहेत. म्हणजे तुमच्या योजना फक्त कागदावरती राहत आहेत, खाली येतच नाहीत. मग याच्या सरकारने जे सत्तेत आहेत त्या लोकांनी लक्ष देणं गरजेचं असतंय. मग हे लोक कुठे लक्ष देत आहेत ते त्यांचं त्यांना ठाऊक. पण आज तुम्ही निवडून कुणामुळे येत आहे याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. आज शेतकऱ्यांमुळे तुम्ही आज मला सांगा, एवढी अतिवृष्टी झाली, कोण कोण नेते कुठे कुठे बघा बरं. जरा महाराष्ट्राचा इतिहास बघा, जरा महाराष्ट्रात पहा, कुठला नेता कोणाच्या बांधावरती चेक करा जरा, म्हणजे हेही कळेल ना. 2-3 नेते जर महाराष्ट्रात सोडले तर बाकीचे नेते कुठे आहेत? मुंबईत, दिल्लीत, आपापल्या बंगल्यांवरती 2-3 नेत्यांनी दखल घेतली आहे. शेतकऱ्यांच्या जनावरांची, शेतकऱ्यांना पुरातून बाहेर काढायचे. बाकीचे नेते कुठे आहेत? बाकीच्या नेत्यांचे काम नाहीत का? आपल्या मतदारसंघात काय चालू आहे, आपल्या मतदारसंघात जाणं गरजेचं आहे. मग हे तुमची कामं नाहीत का? तुमची कामं फक्त एवढंच आहे का? निवडणूक आली जे हरे, निवडणूक गेले, निवडणूक आली की रामकृष्णारी आम्हाला वोटिंग करा. अरे आम्हाला वोटिंग करा म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांनीच म्हणलं पाहिजे, हे नेता आमच्या कामाचा आहे, आम्ही त्याला वोटिंग करू. तुम्ही जसं निवडणुका लागल्यावर शेतकऱ्याला झोपून देत नाही,
24 तास शेतकऱ्याचा जसं तुम्ही म्हणतात ना, आम्ही शेतकऱ्यांसाठी लढू, आम्ही शेतकऱ्यांसाठी कामं करू, मी शेतकरी पुत्र आहे. आता कुठे जातोय शेतकरी पुत्र? आता काय आहे ना शेतकरी पुत्र मैदानात? आता काय आहे ना शेतकऱ्याच्या बांधव शेतकरी पुत्र? बरं, येऊन तुम्ही काय करताय? फक्त बोलताय. अरे येऊन दे ना, आता करी. एवढी एकरी मदत झाली शेतकऱ्यांना, एवढी एकरी मदत झाली, एवढे कोटी आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहोत. अहो ते कोटी फक्त तुम्ही सांगण्यापुरते जमा करताय. कारण सांगा बरं, एखाद्या शेतकऱ्याला मदत झाली का? मी मगाच काय सांगितलं, तुम्ही 1 किलो पोहे करताय, 1 किलो साखर देताय आणि त्याच्या भली मोठी जाहिरात करताय. जाहिरातीसाठी काम करताय का? अहो सर्वसामान्यांनी तुमची जाहिरात करू द्या ना. बरोबर, जाहिरातीसाठी काम ना करू. लाजीरवाणी गोष्ट वाटते. जरा महाराष्ट्राकडे बघा, आज शेतकऱ्यांच्या अश्रूचं बघा. काल मी एक सुंदर व्हिडिओ बघितला, पत्रकार कसा असावा, तर विलास बडे सरांसारखा पत्रकार असावा. सर्वसामान्य या घरातला मुलगा आहे, दादा ते वयाने मोठे खरं, पण त्यांना मी सलाम करतो. त्यांच्यासारखं पत्रकारांनी सुद्धा कुठल्या बातम्या कॅप्चर करणं गरजेचं आहे. आता ती खूप महत्वाचं आहे ना हो. तुम्ही रोज सारखं ते दावत मानलं तर आज शेतकरी मरतोय, तुम्ही कुठे? तिकडं मॅच इकडे इकडे चालू आहे, ते तिकडे चालू आहे, हे बिग बॉस इकडे चालू आहे. अरे मॅच खेळण्यापेक्षा इकडे आमचा शेतकरी जीवनाशी मरतोय, तिकडे बिग बॉस बनण्यापेक्षा आमच्या शेतकऱ्याच्या आयुष्याचं बॉस पण उधळलेलंय. याच्यात काय अर्थ आहे? विलास बडे सरांचं मी एक उदाहरण फक्त सांगतोय की एक चिमुकलीला साधा प्रश्न विचारला, तुला काय पाहिजे? ती म्हणली मला फक्त जीव पाहिजे. म्हणजे शेतकऱ्याची पूर्ण एवढी पावसाला घाबरले आणि लोक तिकडे आहेत. मला काय म्हणायचे, यांनी लवकरात लवकर इथं येणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत करणं गरजेचं आहे. ज्यांची घर वाहून गेले त्यांना सुरक्षित आणणं, त्यांना बघणं, नंतर पाण्यात वाहून गेल्याच्या नंतर, पुरात मृत्यू दिसल्याच्या नंतर आरडाओरडा करण्यापेक्षा सर्वसामान्यांना आता काय नाहीये ते बघा. बर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक राजकारणाची गोष्ट तुम्हाला सांगायची होती, ती कोणती असेल? तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक राजकारणी लोकांची एक गोष्ट तुम्ही आम्हाला सांगणार होती. राजकारणी लोकांची गोष्ट म्हणजे खरं तर सध्याच्या परिस्थिती जी चालू आहे ती, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? सध्याची परिस्थिती खरंच चालू आहे ना, ती खूप बिकट परिस्थिती आहे. खूप म्हणजे खूप. अशी परिस्थिती कधी आली नव्हती. खरं तर मी अशा परिस्थितीना ओमराजे निंबाळकरांना आहे ना खऱ्या मनापासून सलाम करतो. तेवढा नेता एक बघितलं हो माझ्या कारकिर्दीत की तो कुठेतरी सर्वसामान्यांच्या कामाला येत आहे. दादा कुठेतरी दादा स्वतःची रक्कड करतायत, स्वतः मेहनत घेऊन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जातायत, पोहोचतायत. खरा राजकारणी माणूस कोण असावा? तर राजकारणापेक्षा समाजाला किती योगदान असतं त्या माणसाचं, त्या ओमराजे सरांकडून शिकलं पाहिजे. खऱ्या अर्थाने दादा एक शेतकऱ्याचा पुत्र आहे, पण आज त्यांनी परत सिद्ध केलं की शेतकऱ्यांसाठी लढतायत. काय तहसीलदारांना बोलत होते, मी ते पण ऐकलं, कारण हे गोष्टी माहित पाहिजेत. पण काही लोकांना राग येतो की दादा ओरडतात, दादा बोलतात, तुम्ही पदा वाचले की तुम्ही अधिकाऱ्यांची किंमत करत नाहीत. पण अधिकाऱ्यांना सुद्धा चांगले जाब विचारल्याशिवाय वटणीव येत नाहीत. दादा अधिकाऱ्यांना सुद्धा जाब विचारलाच पाहिजे. खरं तर आहे ना, या नेत्यांना आहे ना, बाकीच्या मी मगाच म्हणलं, या नेत्यांचा आदर्श जरा बाकीच्या नेत्यांनी घेतला पाहिजे. नुसतंच बोलत नाही तर ते करून दाखवतायत. ओमराजे सरांसारखा जर खासदार प्रत्येक जिल्ह्याला असेल ना, तर प्रत्येक शेतकरी स्वाभिमानाने जगेल. प्रत्येक शेतकरी असे किती आसमानी संकट येऊन द्या असे हुडकवून लावेल. पण तसं खासदार आधी धाराशिवकरांचे मनपूर्वक आभार मानले पाहिजे. त्या खासदाराला त्यांनी निवडून दिले. बरोबर. मग तुम्हाला अशा कुठल्या अपेक्षा आहेत सरकारकडून पण आणि शेतकऱ्यांकडून पण? म्हणजे सरकारकडून तुम्हाला अशा कुठल्या अपेक्षा की जेणेकरून त्यांनी ह्या योजना राबवल्या पाहिजे, हे कार्यकर्ते केली पाहिजे, आणि ते शेतकऱ्यांकडून काय काय अपेक्षा आहेत की जे शेतकऱ्यांनी पण थोडासा पुढाकार घेतला पाहिजे? कारण की कसं होतं, सरकार योजना सँक्शन करतं, त्यांना त्यांच्यापर्यंत योजना पुरवठा पोहोचवतं. खूप साऱ्या योजना सरकारने काढल्या,
पण शेतकऱ्यांना ते माहित नसतं. शेतकरी अजून पण म्हणजे टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आपण म्हणू शकतो, तंत्रज्ञानाच्या दुनियेत तो आणखी खूप मागे आहे. बरोबर. पण तो काय करतो, त्याला फक्त ते नसतं, त्याला फक्त त्याचं शेतकरी त्याच्यात काय पिकतंय ते महत्वाचं असतं. तो इकडे काय सरकारी योजना काढताय काय नाही काढत यावर तो दुर्लक्ष करतो आणि त्याच्यामुळे त्याच्यापर्यंत ती योजना पोहोचू शकत नाही किंवा त्याचा हात मारा तो त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. बरोबर. तर याच्यामध्ये मला असं वाटतं की थोडंसं म्हणजे शेतकऱ्यांनी पण थोडंसं ऍडव्हान्स असलं पाहिजे, थोडासा प्रतिसाद त्यांच्याकडून घेतला पाहिजे आणि त्यांनी पण एक ते जर योजना राबवत आहे त्याचा पुरेपूर लाभ होईल त्यांची जबाबदारी असली पाहिजे. सरकारची पुरेपूर तुम्ही जसं म्हणताय ना, तर सरकारची जबाबदारी शेतकऱ्यांपर्यंत आपल्या योजना जात आहेत का, शेतकरी त्या योजनेत सुखी राहतोय का. लाडकी बहीण तुम्ही दिली पण महागाईमुळे शेतकऱ्यांना तोंड किती वाचावं लागलंय, शेतकऱ्यांना किती अडचणींना सामना करावा लागतोय हेही बघितलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं तरुण पिढीने शेतीत उतरलं पाहिजे, तरुण पिढी शेती द्यायला पाहिजे. आणि आपल्या बापाने जी शेती केली तेच आपण नाही करायची, आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे. तुम्ही जसं म्हणतात वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे, कारण प्रत्येक शेतीचं काम हे कष्टाचं काम आहे पण त्याला डोक्याने पण शेती केली पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आता सध्या निसर्गाने साथ नाही दिली पण खचून नाही गेलं पाहिजे आणि लढलं पाहिजे, कारण आपला जन्म लढण्यासाठीच झालेला आहे. आज दुसरी आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी आहे, वेगवेगळे पिके घेतली पाहिजे, वेगवेगळे संशोधन शेतकऱ्यांनी लावलं पाहिजे, कारण शेतकरीच करू शकतोय. आणि सरकारच्या गरजा म्हणजे सरकारने थोडं लक्ष दिलं पाहिजे की शेतकऱ्यावरती आपण निवडून येतो, कृषी प्रधान देश म्हणतो, तर खऱ्या अर्थाने कृषी मरतोय म्हणलं त्याच्याकडेही थोडं लक्ष दिलं पाहिजे. अनेक योजना आहेत, जलसिंचन योजना असतील, पाण्याच्या योजना तर आहेत, कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांना अवजारे असतील, ठिबक सिंचन असेल, मुक्त गोटा असतील, अनेक योजना येतात पण शेतकऱ्यांपर्यंत येत नाही, कारण शेतकऱ्यांनाही तेवढं कळत नाही. मग शेतकऱ्यांनी सुद्धा थोडं जागरूक राहिलं पाहिजे. शेतकऱ्यांनी सुद्धा अधिकाऱ्यांना जाब विचारला पाहिजे, शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या हक्कासाठी भांडलं पाहिजे, शेतकऱ्यांनी सुद्धा आपले निर्णय आपले ठाम मांडायला पाहिजे. कारण आपण या महाराष्ट्राला नव्हे देशाला पोचतोय, या नेत्यांना पोसायचं कारण नाही, या अधिकाऱ्यांना पोसायचं काम नाही. त्यांना छान खाऊन जाब विचारलं पाहिजे, माझी योजना मला का नाही आली, मला का नाही मंजूर झाली, मी कुठे आहे, हे शेतकऱ्यांनी तुला बोललं पाहिजे. बोलायला शिका, बिडायला शिका, नारायला शिका शेतकऱ्यांनी तुला. आणि सगळ्यात महत्वाचं आजच्या काळात शेतकऱ्यांनी एकजूट राहणं गरजेचं आहे. शेतकऱ्याची एकी नाही म्हणून या बाकीच्यांचं भागतंय, आपली एकी पाहिजे. पण ठीक आहे, खूप छान. पण आणखी तुम्ही तुमच्या शेतामध्ये एक आधुनिक प्रक्रिया कोणती प्रयत्न केलाय का तुमच्या शेतीमध्ये? हो, चालू आहे आमच्या आधुनिक प्रक्रिया वगैरे चालू आहे. पण आता काय होतं, जरा आमच्या शेतीला आहे ना पाणी थोडं कमी असतं, आमच्या शेतीला उन्हाळ्यात पाणी नसतं, त्यामुळे जेवढी पावसाची पिकं असताना आता पावसावरती 2-3 महिने जे 2-3 महिने असतात ना त्याच्यावरती आम्हाला पिकं घ्यावं लागतात. छोटस शेत वगैरे करायचं चालू आहे, फ्युचर प्लॅन. पण आधुनिक शेती आम्ही पण करतोय, मी म्हणत नाही की मी करत नाही, केली पाहिजे. आपणच शेती फुलवली पाहिजे आणि आपल्यामुळे तरुण पोरं शेती देत आहेत, त्यापेक्षा अजून काय पाहिजे. त्यामुळं आधुनिक शेती केली पाहिजे. मी वेगवेगळी पिकं घेण्याचाही प्रयत्न करतो. पण शक्यतो काय होतं, आमच्या भागाला नैसर्गिक वातावरण म्हणजे कांदा आहे, कांदा जास्त असतो, ऊस, पुन्हा आपण घास म्हणू शकतो जनावरांचा, लिंबू आणि येतात. बाकी दुसरं काही एवढं साधत नाही, पण प्रयत्न सातत्याने चालू असतात. अच्छा, ठीक आहे. आपण पुन्हा थोडस तुमच्या बालपणाबद्दल जाऊ. आम्ही तुमची युट्यूब वरील पहिली सिरीज जी होती, एक व्हिडिओ होता तुमचा, तो बघितला होता आम्ही आणि मला खूप चांगलं आठवतंय की आम्ही घराजवळ बसलो होतो, आजी वगैरे आमचे भाऊ वगैरे सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडं सांगा, म्हणजे ती कल्पना तुमची होती की कोणी तुमच्यापर्यंत आलं होतं की आपल्याला असं असं करायचंय, त्यानंतर आणि ते जे डायलॉग्स तुम्ही त्याच्यामध्ये वापरलेले आहेत ते स्क्रिप्टेड होते की तुम्ही ते स्वतःहून बोलले होते की तुमच्या टीमने ज्यांनी अप्रोच केलं होतं त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं की असे असे डायलॉग असणार आहेत? कारण की त्या व्हिडिओमध्ये जर बघितलं तर तुम्ही म्हणजे एक शेतकऱ्याला पेटवून देणारा जो थिंगी आपण म्हणू शकतो ती त्याच्यामध्ये दिसते डायरेक्ट, बरोबर, संपूर्णपणे. तर असं होतं की म्हणजे शेतकऱ्यांना जे माहिती नव्हतं किंवा हा ठीक आहे आपल्यासाठी कोण नाही, पण एक बोलणारा
कोणीतरी आहे असं त्या व्हिडिओ मधून सर्वांना प्रचलित झालं. म्हणजे दिग्दर्शकाने मला नाही माहिती त्याने काय दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता किंवा काय, पण हे लोकांपर्यंत जे पोहोचलं ते तुम्ही एक शेतीसाठी बनताय, कोणीतरी शेतकऱ्यांसाठी बोलतंय, हे लोकांपर्यंत गेलं. कोणीतरी आत्महत्याबद्दल बोलतंय शेतकऱ्यांच्या, हेच लोकांपर्यंत गेलं. तर त्या व्हिडिओ बद्दल किंवा त्या प्रोडक्शन बद्दल आम्हाला थोडंसं सांगा. नाही, नक्कीच मी एकतर स्क्रिप्टेड काम कधी करतच नाही. सिनेमा वगैरे असेल तर नाहीच. म्हणजे एक माझ्या आयुष्यात पहिला सिनेमा आला, मी येतोय त्याच्यानंतर मी बरेच सिनेमे पण केले, पण सिनेमा वगैरे म्हणजे मी येतोय तर याला स्क्रिप्टेड नव्हते, कारण आमचे घरातले दाजी वगैरे होते सगळे, आणि पहिला सिनेमा होता, अनुभव काय नव्हता, आणि शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता, शेतकऱ्यांच्या बाजू मांडणारे, मी एक शेतकरी पुत्र आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या गोष्टी, शेतकऱ्यांचे अनुभव हे मानण्यापेक्षा शेतकऱ्यांचे काय अनुभव आहेत हे मला माहिती आहे. मानणं आणि ते माहिती असणं ह्याच्यात खूप फरक आहे. शेतकऱ्याच्या विषयावरती बोलणं आणि शेतकऱ्याचं पोरांनी बोलणं हे खूप वेगळा फरक आहे. कारण आपण जेव्हा शेतीत काम करतो, आपल्याला शेतीतले अनुभव असतात, शेतीतले माहीत असतात, आपण ते कामं केलेले आहेत, तेवढे हाल अपेष्टा सहन करून मोठे झालेलो आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा हे शेतकऱ्याचा पोरगा एवढं चांगलं कोणीच सांगू शकत नाही, आणि ते मला वाटत नाही स्क्रिप्टेड नाहीच. मी एकतर स्क्रिप्टेड कधी करत नाही, मला ते आवडत पण नाही. जे आहे ते परिस्थिती रोखोक बोललं पाहिजे, आणि शेतकऱ्याची परिस्थिती तशी. आज शेतकऱ्याच्या बाजूने फक्त मत मांडतायत लोक, शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवून घेत आहेत, पण शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्षरित्या काम करायचं म्हटलं तर ते फार कमी लोक आहेत काम करणाऱ्यांसाठी, पण ते लई. म्हणून शेतकऱ्यांसाठी कोणतरी बोललं पाहिजे हे मला वाटलं, आणि मी बोललो. मी आजही बोलतो. मी तुम्हाला मगाही म्हणलं मला या गोष्टींचा त्रास होतो, तरी मी विचार करत नाही, कारण मी ठरवलंय माझ्या शेतकऱ्यांसाठी मला जगायचंय. त्यावेळी तुमचं वय काय होतं समजा? माझं वय त्यावेळी मला वाटतं मी 15-16 वर्षच असेल. तेवढ्या वयामध्ये एवढा मोठा अनुभव कसं काय आला? हा, कसं असतंय, अनुभवाला वय लागत नाही, शिक्षणाला वय लागतं, अनुभवाला वय लागत नाही. तुम्ही परिस्थितीनुसार, आपल्याला परिस्थिती सगळं काय शिकवते. परिस्थितीने जगायला शिकवलंय, परिस्थितीने लढायला शिकवलंय, परिस्थितीने रडायलाही बी शिकवलंय, पण रडायला कधी आली नाही, लढायला आली, लढलोय. आणि त्यामुळं सगळ्यात महत्वाचं आयुष्यात जर काही महत्वाचं असेल ना, शिक्षणापेक्षा तुमचा अनुभव पाहिजे. अनुभवापेक्षा सगळ्यात महान शिक्षण कुठलंही नाही. त्यामुळं अनुभव आपण ते बघितलंय, स्वतः बघितलंय, त्यामुळे या गोष्टी माहिती. तर ज्यावेळी तुम्ही तो व्हिडिओ शूट केला होता, तर त्यावेळी असं प्रकरण कधी झालं होतं की तुमच्या घरामध्ये किंवा शेजारीमध्ये, की असं कोणी आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता किंवा कोणी केला होता म्हणून तुम्हाला तो एक अनुभव आला? त्यामुळे तो व्हिडिओ जेव्हा झाला त्याच्या आधी बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, आणि ते माझ्या कानावर येत होतं वारंवार की या गावात आत्महत्या झाली, त्या गावात आत्महत्या झाली. आणि नेमकंच त्या काळात इलेक्शनही आलं. 2014ला इलेक्शन होतं, मला चांगलं आठवतंय. 2014ला इलेक्शन असल्यामुळं तेव्हा शेतकऱ्याच्या बाजूने लोक बोलायचे की शेतकऱ्यांसाठी या योजना केल्या पाहिजे, शेतकऱ्यांसाठी त्या योजना केल्या पाहिजे. मी विचार केला, या योजना नेमक्या शेतकऱ्यांसाठी करतायत का हे स्वतःची पोळी भाजण्यासाठी योजना आणतायत, तेच मला समजत नाही. शेतकरी तर आत्महत्या करायचे थांबत आहेत, मग हे तर योजना म्हणतायत, मग शेतकरी सुखी राहतोय कस काय, का राहत नाही का, हे फक्त त्यांच्या नावासाठी करतायत. आणि शेतकऱ्यांची इतकी बिकट परिस्थिती होती की शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नव्हता, पुन्हा शेतकऱ्याच्या कुठल्याही पिकाला भाव नव्हता, शेतकरी हतबल व्हायचे. मग मी ठरवलं या नेत्यांच्या विरोधात आवाज उठवणं गरजेचं आहे, बोलणं गरजेचं आहे, आणि मग मी तिथून पुढे बोलायला चालू केला. अच्छा अच्छा, खूप छान. आता तुमचा बालपणाचा प्रवास तर खूप आपण घेतला, प्रेक्षकांनाही खूप तुमच्याबद्दल जास्त माहिती आहे असं काही नाही, तर आपण ते घेणार आहोत जे प्रेक्षकांना नाही माहिती आहे, जेणेकरून त्यांना ज्या गोष्टी माहित नाही तुमच्याबद्दल त्याही कळेल. आता त्यानंतर मला हे सांगा की भरपूर तुमचं ट्रोलिंग फार होते, तुम्ही स्वतःही मान्य करता ते खूप ट्रोलिंग होते, त्याच्यामध्ये तुम्ही कसं सामोरं जाता, किंवा तुम्ही जेव्हा घरी दाखवता तेव्हा घरच्यांचे प्रतिसाद काय असतात, जेव्हा तुम्ही व्हिडिओज काढता तुमच्या आईसोबत, तुमच्या बहिणींसोबत,
तर तेव्हा काय प्रतिसाद असतो घरच्यांचा? कारण की जेव्हा ट्रोलिंग करतात तेव्हा ते तुम्हाला त्यांच्यावर नाही ट्रोल करतात. आता किती नाही म्हणतात तुमचा परिवार आहे तर त्याच्यामध्ये पण बाकी सदस्य आहेत, तुम्हाला त्यांच्यावरून ट्रोल केल्यानंतर तुम्हाला राग येतो का? मग तुम्ही त्यावेळेस कसं स्वतःला समजवता किंवा कसं स्वतःला शांत करता? हे पहा, मला नवीन नवीन थोडं वाईट वाटायचं बरं का या क्षेत्रात यायच्या आधी, ट्रोलिंग करायच्या आधी, की हे लोक आपल्याला ट्रोल का करतात, यांना काय त्रास होतो आपल्यापासून, आपण आपल्या दुनिया जगतो, आपण आपली कामं करतो, यांना कामुळे त्रास करत असतील, का म्हणून ट्रोल करत असतील. पण आता असं वाटायला लागले हे ट्रोल करतात ना तर ठीक आहे, करू दे, काय प्रॉब्लेम नाही. का माहिती का, पहिलं वाटायचं की आपल्याकडून काही चुकतंय का, आपण काय बोलतोय का. पण जेव्हा आपण प्रत्यक्षात समाजात जातो तेव्हा लोक म्हणतात तुमचं खरंच खूप छान काम आहे. आणि ज्या लोकांना ट्रोल कोण करतं, की ज्या लोकांना घरात, स्वतःच्या घरात त्यांना इज्जत नसते, जी लोक स्वतः रुपये कमवू शकत नाही, ती लोकाला इज्जत देऊ शकत नाहीत. कारण त्यांनाच इज्जत नसते तर ते लोकांना काय इज्जत देणार आहेत. आणि मेन म्हणजे मी ट्रोलिंग वाल्यांकडे मेन म्हणजे सर लक्ष देत नाही, कारण यांच्या ऐकतच किती ट्रोल करायला, त्यामुळे मी ट्रोलिंग वरती जास्त बोलत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं काय, मी एक शेतकऱ्याचा पोरग आहे, शेतकऱ्यांनी आशीर्वाद ठेवल्यामुळे मी इतकं मोठं, म्हणजे मी अजून काही मोठा नाही, पण जे काय आहे तुम्हाला दिसतोय, तुमच्या समोर काम करतो टेलिव्हिजन वरती, त्याच्यावरती, तर या लोकांची नक्कीच जाळून दूरसंगत होतच असणार आहे. त्यामुळं एक सर्वसामान्याच्या घरातला जर मुलगा एवढा पुढे येतोय, लोकांचे प्रश्न मांडतोय, तर हे लोकांना दिसणारच नाही, हे खपणारच नाही. त्यामुळे लोक ट्रोलिंग करतात. आणि आपल्या मराठी लोकांचं असे की आपल्या माणसाला आपला माणूस मोठा झालेला बघवत नाही, तसे ही लोक आपलीच आहेत, यांना ट्रोलिंग करायला काही लागत नाही. हे ट्रोलिंग कुणाला पण करतात. आणि मी त्यांना एक सांगितलंय सर की तुम्ही मला ट्रोलिंग करत जा. आता तुम्ही म्हणता तुमचं उरपाटे कसं आहे, बाकीचे म्हणतात ट्रोल करू नका, तुम्ही म्हणतात ट्रोल करत जा. मी त्यांना सांगितलंय तुम्ही मला बिनधास्त ट्रोल करत जा, उलट नवीन पद्धतीचं बोलत जा, तेच शब्द तेच करत नका जाऊ. कारण तुम्ही ट्रोल करतात, माणसाला स्वतःच्या आयुष्यात बघायला वेळ नाही. तुम्ही येतात, आमच्या आयडी ओपन करतात, त्याच्यावरून बोलतात, तुम्ही आमच्या आयुष्यात आम्हाला किती फॉलो करतात हे कळते. त्यामुळे तुम्ही ट्रोलिंग करत जा. कसं आहे, किती काय झालं तरी कुत्र्याचं शिपूट वाकडत असते. त्यामुळे मी यांना फरक अजिबात मला पडत नाही, काही नाही. कारण 1,00,000 कमेंट जरी मला निगेटिव्ह आल्या आणि 10,000 कमेंट पॉझिटिव्ह आल्या तरी त्या माझ्यासाठी खूप आहेत. त्यामुळं निगेटिव्ह साठी मी नाही तर पॉझिटिव्ह माणसांसाठी मी, आणि माझी पॉझिटिव्ह ताकद हेच माझ्यासाठी खूप आहे. माझ्या माग बरेच जण, आपण म्हणतो ना हत्ती चले बाजार, कुत्ते भुके आजार, त्याची एक गत आहे. ज्याला रोजगार नाही, आता ज्याला काम आहेत, आता तुम्ही असेल, हे असेल, ज्यांना काम आहे ते कशाला ट्रोल करेल. ज्याला चौकात, त्याला गावात कुणा ओळखत नाही त्याला नाही. बरं त्याला म्हणावा माझी लय, जे ट्रोलिंगवर आहेत ना, तुम्हाला लय बराबरी करायची ना, तुम्ही विचारांनी बराबरी करा. हो, तुम्हाला लढायचंय ना तर विचारांनी लढा. अहो शरीरावरून, घरच्यावरून काय लढताय, तुमचा दम असेल तर विचारांवरून लढा. मी तिथं हार मानायला तयार आहे, पण शरीरावरून नाही हार मानणार मी. कारण कुणाचं शरीर देवाने कसं दिलंय हे सांगू शकत नाही. बरोबर. त्यामुळे ट्रोलिंग वाल्यांकडे तर मी अजिबात लक्ष देत नाही. उलट ते आपले नवीन सदस्य आहेत, त्यांचा आभार मानला पाहिजे. आणि ज्या दिवशी हे ट्रोलिंग वाले बंद होते त्या दिवशी मी मार्केटमध्ये नसेल. त्यामुळे हे ट्रोलिंग वाले खूप गरजेचे आहेत. तुमच्या म्हणजे डेली जीवनामध्ये ट्रोलिंग वाले खूप महत्वाचे. हो, त्यांच्यामुळेच मी आहे बाबा अजून ट्रोलिंग करत जा, उलट नवीन शब्द येऊन द्या. सर्वात तुमच्या आवडतं ट्रोल असं कोणतं आहे की तुम्ही ते बघून हसलात की अरे बाबा यांनी काय ट्रोल केला असं? हे माझ्या आवडीचे हे, त्यांना मी किंमतच देत नाही तर आवडीचा विषय काय. आवडीचं काय, थोडंफार ठीक आहे राग येणं, पण त्याची कमेंट बघणार नाही. पण आपल्याविषयी त्यांना किंमतच नाही, त्यांच्याकडे मी बघत सुद्धा नाही. असं तडकला चल बघू कमेंट आहे, चल बघू नंतर. त्यांना काय किंमत आहे, त्यांची कमेंट अजिबात नाही, मी लक्षच देत नाही त्यांच्याकडे.
त्यांच्यासाठी म्हणजे ज्याला मराठी नीट टाईप करता येत नाही ते तिथे कमेंट मध्ये येते. अरे आधी मराठी तरी शिक रे राजा. अरे बापरे. आणि कसं आहे सर, कमेंट करणाऱ्यांपेक्षा जे शिव्या देतात, जे बोलतात ना, ते त्यांची इज्जत नाही घालत, त्यांच्या आई बापाची इज्जत घालते. त्यांच्या आई बापांचे संस्कार दिसतात कमेंट मध्ये की हा काय लायकीचा आहे, याची कमेंट काय. अरे कमेंट करा, ट्रोलिंग करा, पण दर्जेदार करा ना, जरा विचाराने करा ना. की मलाही वाटलं पाहिजे त्या वक्त्यावरती मी काय बोललो पाहिजे. वक्ता नाही बोललो बरं का ट्रोलिंग वाले तुला, नाही तुला वाटेल हा वक्ता बोलला काय, मला वक्ता नाही बोललो, वक्ता बोललो. पुन्हा त्याच्यावर ट्रोल होतील का? हा, नाही तर ट्रोलिंग मला म्हणेन मला वक्ता बोलला काय. नाही रे बाबा, तू तर खास आहे आपला. अच्छा, ठीक आहे. आणि त्यामध्ये आता मला हे सांगा, जेव्हा तुम्ही बिग बॉस मध्ये गेले होते तेव्हा कसं त्यांनी तुमच्यासोबत म्हणजे संवाद साधला होता, किंवा कधी कसा संपर्क झाला होता? कसा संपर्क झाला एक तर सांगतो, बिग बॉसचा पहिला फोन आलता ना सर, खरंच मला वाटलं नव्हतं की मी बिग बॉसला जाईल. कोणाचं बोलवलं होतं? मला वाटलेलंच नाही. फोन कोणाचा आला होता पण असं की समोरून? मला बिग बॉस मधून आहे ना अभिषेक कंगोटकर सरांचा कॉल आला की सर नमस्कार, मी बिग बॉस साठी तुम्हाला कॉल केलाय. पहिला फोन आला का, मी कॉल डायरेक्ट कट केला. मला आताही थोडस केव येते, हसायला येते, पण मी पहिला कॉल डायरेक्ट कट केला. तुम्हाला असं वाटलं की कोणी मजा घेत? नाही, ठीक असेल म्हणलं, मजा घेत असेल. अरे हे बिग बॉस कुठे आहे, आपण कुठे, आपण नाही जाऊ शकणार. परत त्यांनी 15 मिनिटांनी कॉल केला, सर कॉल कट करू नका, माझी प्रोफाईल बघा आणि मग माझ्या प्रोफाईल वरून मला कॉल कट करा. तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला. मग मी त्यांना सांगितलं मी 2 दिवसानंतर विचार करून सांगतो बिग बॉस मला जमेल का. कारण कसं असतंय सर, दुसऱ्याच्या आयुष्यात जर आपण आनंद देतोय ना, तर आपण त्याच्या मागे कधीच दुःख द्यायचं नाही. एकतर माझा उद्देश काय होता, बिग बॉसला जायचं म्हटलं तर त्याला तब्येत खूप स्ट्रॉंग लागते. मी अजूनही सांगतोय आणि आताही बिग बॉसला जायचं म्हणलं तर तब्येत खूप स्ट्रॉंग लागते. मला सांगा, मला थायरॉइड आहे, मला क्रिएटिन आहे, मला दर आठवड्याला इंजेक्शन घ्यावं लागतं, मला किडनीचाही प्रॉब्लेम आहे. आणि मग म्हणलं माझ्याच्याने पॉसिबल नाही होणार. पण ते म्हणले सर आम्ही वेळेवर गोळी औषधं तुम्हाला देऊ, आठवड्याच्या आठवड्याला दर वीकला तुम्हाला इंजेक्शन देऊ, पण तुम्ही करणार का. बॉडी चेकअप केली, त्याच्यानंतर मला मीटिंगला बोलवलं, आधी मीटिंगला बोलवलं, नंतर बॉडी चेकअप केली माझी. तर मला तेव्हा एकदाच विचारलं, सर तुमच्याकडे तर ताकद नाही आहे, मग तुम्ही बिग बॉस कसं जिंकणार, खेळणार कसं बिग बॉस. म्हणलं सर तुमच्याकडे किती ताकद असू द्या, आपली ताकद म्हणजे भल्या भल्यांचा घाम काढते, कारण आपल्या ताकदीच्या पुढं कुणाची ताकद चलत नाही. सगळे आश्चर्य झाले, कशी म्हणले तुमची ताकद. म्हणलं आपली ताकद म्हणजे आपली जीभ आहे, शरीर नसलं तरी, कारण या जिभेने पुढच्याच पाणीच होते. आपण बोललो म्हणजे विशेष नाही. आणि त्याच्या जोराव आपण, आणि सगळ्यात महत्वाचं बिग बॉस काय होता काय नाही हे माहीत नव्हतं. आल्याच्या नंतर बिग बॉसचे 2-3 एपिसोड बघितले, ते झाले. दुसऱ्या मीटिंगला ते म्हणले ठीक आहे करूया, मग बॉडी चेकअप झालं, मग तिथून पुढं सिलेक्शन झालं. आता जेव्हा मला म्हणतात सर बिग बॉस कसा गेला तुमचा, मी तेव्हा एकदा सांगतो, मी बिग बॉस जगलो, ना भूतो ना भविष्य, मी जगून घेतला बिग बॉस. कारण मला माहिती परत ते क्षण माझ्या आयुष्यात येणार नाही, आनंदाचे क्षण मी जगलो बिंदास. बिग बॉस वाल्यांनी तुम्हाला म्हणजे जसं तुम्ही म्हणतात कॉल केला होता, मग सिलेक्शन त्यानंतर झालं होतं की आधी सिलेक्टेड तुम्ही असं? नाही, त्यानंतर सिलेक्शन. हो. असे टोटल किती जण आले होते बिग बॉस साठी? आम्हाला काही माहिती नाही. अच्छा, तुम्हाला फक्त एकट्याचीच मीटिंग होती? हो, ते भेटीन म्हणजे घरापर्यंत जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत आम्हाला मिळत नव्हतं, कोण येतोय कोण जातोय काही नाही. फक्त सांगायचे आज सर तुमचं काम चालू आहे, ओके तुम्ही डन. माहीत सुद्धा नाही. तिथे गेल्याच्या नंतर जेव्हा व्हॅनिटीतून उतरून जायचो तेव्हा सुद्धा कळत नव्हते, कारण चेहऱ्याला मास्क लावलेले असायचे, सिक्युरिटी असायचे. मी बसला जोपर्यंत घरात जात नाही तोपर्यंत चेहरे सुद्धा क्लिअर केले नव्हते. जेव्हा तुम्ही बिग बॉसच्या घरात गेला तर त्यानंतर काय प्रतिसाद, काय तुमचा पहिला अनुभव काय आला होता की जेव्हा कॉल आल्यानंतर. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, बिग बॉसने किती पैसे ऑफर केले होते? बिग बॉसने किती पैसे दिल्यापेक्षा बिग बॉसने लाखपटीने प्रसिद्धी दिली.
पैसा तर काय हो, पैसा येतो जातो. जनतेचा प्रश्न आहे आमचा. जनतेचा प्रश्न आहे म्हणून जनतेला जनतेनेच उत्तर दिलं ना. प्रसिद्धी भरपूर दिली आणि पैसा म्हणण्यापेक्षा मला एक करायचं होतं की बिग बॉसची आठवण मला आयुष्यभर ठेवायची होती. कारण भविष्यात मी बिग बॉस करेल ना करेल ते मला माहित नव्हतं. मग जे काही बिग बॉसची अमाऊंट आली त्याची मी जमीन पण घेतले. नाही रिसेंटली पोस्ट बघितली इंस्टाग्राम. बरोबर, 1-2 गुंठे जे आले ती जमीन मी घेतलेली आहे आणि त्यामुळे पैसाही गुंतवलाच आहे. पण आयुष्यभराची जी कमाई असते ना, म्हणजे आपण म्हणतो ना एक स्वतःचं स्वप्न असतं की माझं काहीतरी असावं की एक पोरगा आपल्या वयात कमवायचा झाल्यावर आई वडिलांच्या जीवावरती न जगता स्वतःच्या जीवावरती जगला पाहिजे, आई वडिलांना अभिमान वाटला पाहिजे. तसं माझं एक स्वप्न होतं काहीतरी स्वतःच करायचंय. तर बिग बॉसच्या आशीर्वादाने, सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादाने मी 1-2 का गुंठे होईना मी माझ्या पैशाने घेतली, याचा मला खूप अभिमान वाटतो. आणि कसं आहे, आपण जर चांगले कामं केले तर त्याचा अभिमान वाटायलाही पाहिजे. त्यामुळं मी जमीन घेतली. दुसरी महत्वाची गोष्ट, बिग बॉसने खूप काही जगायला शिकवलं आणि संघर्ष कसा असतो हे बिग बॉसच्या घरात पाहायला मिळालंय आम्हाला चक्क. त्यामुळं बिग बॉस सारखं ऋणी मी कायम राहील. एक सांगतो, आम्ही पहिल्या दिवशी जेव्हा बिग बॉसच्या घरात गेलतो का, तेव्हा सगळ्यात महत्वाचं काय प्रॉब्लेम झाला माझ्या आयुष्यात, तर माझा आवाज. म्हणजे जो आवाज असतो ना तो खूप मोठा आवाज. आणि वर्षाताई, प्याडी दादा हे सगळे सिनियर, पण आपण जरी नॉर्मल बोललो ना तरी त्यांना वाटायचं अरे हा मला डरडला, अरे हा मला बोलला, अरे हा असा का वागतोय. मी त्यांना ताणू सांगायचो ताई माझा आवाज असाच आहे, माझा आवाज असाच आहे. 8 दिवस मला टाइम गेला की मी सहज बोललो ना. म्हणजे ते म्हणले ना घनश्याम इकडे, ओ ताई, तरी त्यांना वाटायचं हा ओरडला आहे, म्हणजे माझा एवढा मोठा आवाज राहायचा. नंतर त्यांना कळलं की हा आवाज असाच आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, 8 दिवस आम्ही नुसतं पांढऱ्या राईसवर होतो, पांढरा भात. आम्ही टास्क करण्यासाठी ना मीठ ना काही, फक्त पांढरा राईस करायचा तो खायचा. आणि दुसरी आमच्या बरोबरची बी टीम म्हणजे जान्हवीताई असेल, पुन्हा वर्षाताई असतील, बाकी दुसरे प्याडीदादा असतील. प्याडीदादा आमच्या टीम मध्ये, बी टीम ए टीम मध्ये. तर ते काय करायचे, 5 पक्वान आमच्या समोर खायचे. म्हणजे त्यांना भरपूर मटेरियल आणि आम्हाला फक्त पांढरा भातच पाहिजे. आणि मग असे खूप दिवस काढलेत आम्ही. कधी कधी तर चहा नसायचा. आता आपल्याला सवय काय असते, सकाळ सकाळ उठल्या मी घरातून गेलो ना, मी चहा सोडा बिग बॉस मधून आलो. चहा सोडा मी चहा घेत नाही, पण आधी मला चहा घ्यायचो. मी सकाळ सकाळ उठतो, आपल्याला काय लागायचं भाई आधी फ्रेश चहा घेऊया. पण तिथे गेल्याच्या नंतर चहाच नाही. 8 दिवस असं करमत नव्हतं. बरं असे रात्रीचं झोपायचं नाही, रात्रीचं झोपत नाही. तिथं रात्रीच्या गेम चालतात, काही होतं काही पण करतात. त्याला बाहेर कधी काढायचा, त्याला बाहेर कधी काढायचा. रात्रीचं झोपायचं नाही आणि दिवसाचं झोपायला अलाउड नाही. रात्रीच्या झोपा येत नव्हत्या आणि दिवसाचं झोपायला अलाउड नाही. आणि चहा नाही, त्यातून काहीच नाही. आणि मग एक दिवस आठवडा तर जाता जाई नाही, आम्हाला जाता जाई नाही. प्रचंड घरची आठवण. विशेष म्हणजे तिथं मोबाईल नाही, घरी काय झालंय हे माहित नाही, तुम्ही काय करताय हे माहित नाही, 24 तासात तुम्ही काय बोलताय आणि टेलिव्हिजनवर दिसतंय काय हे माहित नाही. म्हणजे आता तुमची माझी भांडणं झाल्यात, पण अर्ध्या 1 तासाने आपलं मिटलंय ते दाखवतंय का नाही हे माहित नाही त्याने. पण लोकांना दिसतं काय, अरे आता का बोललाय, आता का बोललाय आणि आता का परततोय, म्हणजे हा काहीतरी बावळासारखा वागतोय. अरे पण 8 दिवस गेलेला असतेच ना रितेश सर चावडीवर यायला. रितेश सर शनिवारी यायचे आणि म्हणायचे सोमवारी काय झालं आठवतंय का. आता तुम्ही सांगा, परवा तुम्ही काय केलंय ते आठवणं, सोमवारचं कधी आठवतं. मग आपण म्हणलं नाही सर नाही. मग लोकांना म्हणतात हा जो खोटं बोलतो. अरे आम्ही काल बघितलंय. अरे पण परवा काय तुम्ही काल बघितलं असेल ना, आम्ही कसं देणं ठेवणार. बरं ती परिस्थिती काय झालेली असते, काय घडून गेलेलं असते हे माहित नसते. मग हे खूप अवघड आहे, टिपिकल आहे.
बाहेर काय मिळते काय नाही हे माहित नाही. आणि बाहेर आल्याच्या नंतर 6 दिवस जातात माणसाला स्वतःला सावरायला. आता तुम्ही म्हणता ना एवढे दिवस का लागतात सावरायला? एक तर सूर्यप्रकाश नसतो त्या घरात, सतत एसी सतत आपण काय म्हणू शकतो तंत्रीत असतो काहीतरी गुण ह्या हवामानाशी आपलं शरीर मॅचेच होत नाही. चक्कर येणे, त्रास होणे आणि मग मोबाईल बघितलेला नसतो ते तर 6 दिवस बाहेर आल्याच्या नंतर सावरायला लागतात. त्यामुळे बिग बॉस आहे ना सगळ्यात खतरनाक शो आहे, सगळ्यात खतरनाक. तरी मराठी रसिक माईबापांचा आभार मानायला पाहिजे. यंदाच्या बिग बॉसला हायेस्ट TRP होता, हायेस्ट, ना भूतो ना भविष्य. बरोबर. मग त्यामध्ये जसं बिग बॉस मध्ये तुम्हाला म्हणजे सर्वात जास्त मैत्री कोणत्या कलाकारासोबत झाली? मैत्री आमची जान्हवी सोबत. एकदम छान. आता तुम्ही आहेत कॉन्टॅक्ट मध्ये? हो आहेत. आम्ही ना सगळे बिग बॉसचे जेवढे जण आहेत ना, आम्ही 16 जण तेवढे कॉन्टॅक्ट मध्ये आहोत. बाकीच्या शोवाल्यांचं काय झालं, भांडणं झाले वगैरे ते काही एकमेकांशी राहिले नाही. पण आमचं असं होतं, बिग बॉस संपला, गेम संपला, सगळे नाते होते सगळे एकत्र परत आम्ही DP दादा सगळे भेटतो, सगळे एकदम भेटल्यानंतर कधी जुने आठवण बिग बॉसच्या? खूप. आणि आठवण निघाली तर 1-1 तास सहज गप्पा रंगून देतात. असं तू तेव्हा तसा का वागला, तेव्हा असं का नाही वागला, तू असाच का करत होता, तू तसाच काय करत होता. पण गेले ते दिवस, राहिल्या त्या फक्त आठवणी. पण खूप छान, खूप जर्नी झाली आयुष्यात, काहीतरी शिकायला मिळाले. मोठे लोक ज्यांना पाहून आपण मोठं झालो, वर्षाताई असतील, प्यारी दादा असतील, ज्यांना बघून आपण मोठे झालोय की यांच्या बरोबर एक फोटो काढण्याचं स्वप्न, यांना बघण्याचं स्वप्न, तर त्यांच्या बरोबर काम करण्याचं स्वप्न साकार झालंय. अभिजित सावंत सरांचं 2002च्या आयडॉल आहेत अभिजित सावंत सर, आणि तेव्हाचा माझा जन्म आहे. म्हणजे एकंदरीत त्या चित्रात माझे बाप मला टप होते, ते आयडॉल आहेत आणि माझा जन्म आहे. हे मी माझं भाग्य समजतो की त्यांच्या बरोबर मला राहता आलं, हे माझं खूप छान. त्यामुळे मी जगलो. खूपच सुंदर. आणि बाकी तिथल्या म्हणजे तिथले जेवढे कलाकार होते बिग बॉस मध्ये 16, त्यामधून तुम्ही प्रत्येकाकडून काय काय शिकलात? एक कुठला तरी चांगली गोष्ट किंवा एखादी वाईट गोष्ट असं तुम्हाला वाटतंय की त्यांच्यामध्ये ही वाईट आहे किंवा ही चांगली आहे? प्रत्येकाकडून शिकण्यापेक्षा सेलिब्रिटी कोणा नव्हे, 16 जणांकडून नव्हे, तर प्रत्येक व्यक्ती काही ना काही शिकण्यासारखं असते. कोणालाही भेटाय तुम्ही, प्रत्येक सृष्टीवर जेवढे जीव आहेत ना त्यांच्याकडून सगळ्यांकडून काही ना काही शिकणं खूप गरजेचं असतं आणि शिकलं पाहिजे. प्रत्येक माणसाकडे एक वेगळा गुण असतो, तसं प्रत्येक जणाकडून मी शिकलोय. म्हणजे पुरुषोत्तम दादा कोण संयमपणा शिकलोय, आरबा चुकून गॅसिंगपणा शिकलोय, वय पकडून बॉडी तब्येत बनवण्याच शिकलोय, व्यायाम करायचं. जरी मी बनवली नाही पण खरंच खूप छान वैभव दादा जिम वगैरे करतो, बॉडी स्टेबल ठेवतो. आणि सुरेश कोण कसं आहे, सुरेश बाई तर खूप साधा बोळगडी, पण माणसं जिंकले त्यांनी, प्रेम जिंकलंय. सुरेश कोण प्रेम घ्यायचं मी शिकलोय. प्रेम कसं कमवावं, प्रेम सुरेश बाई निस्वार्थीपणा असावा, निस्वार्थी. त्यांच्यासोबतचं तुमचं बॉन्डिंग कसं होतं? आणि ज्यांनी कोण भांडणं शिकलोय, तिच्या पण भांडणं शिकलोय. अरे कोणतं भांडणं मला माहिती, तिच्यापर्यंत हा व्हिडिओ जाणार आहे. भांडणं नाही, पण खरंच जान्हवीताई पण खूप भारी आहे, समजून घेते काही गोष्टी चुकल्या उकल्या तर. खरंच छान मुलगी आहे आणि ती गरिबीतूनच जाण असायला मुलगी आणि सगळ्या गोष्टींना फेस करते, ते पण खूप छान आहे. अच्छा. आणि बिग बॉस मध्ये सर्वात सपोर्टिव्ह कोण होता तुम्हाला? सगळ्यात सपोर्टिव्ह मला जनता. नाही, पण ती कलाकारांमध्ये जनताने प्रेम दिलंच, जनता सपोर्टिव्ह होती. पण मग तेवढ्या 15-16 कलाकारांमध्ये तुम्हाला सर्वात जास्त सपोर्टिव्ह कोण वाटलं? की बाबा आता मी सांगण्यापेक्षा आता महाराष्ट्राला माहिती ए टीम बी टीम, त्यामुळे काही नाही, सगळे सपोर्टिव्ह होते. अच्छा. आणि जेव्हा रितेश देशमुख सर यायचे तेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही त्यांना बघितलं प्रथमच, तेव्हा तुमचा काय अनुभव होता? पहिल्या म्हणजे एकतर रितेश सर हा शो होस्ट करणारे त्याने धाकधूक लागली.
रितेश सर शो होस्ट करतायत. एकतर धाकधूक आणि पहिल्यांदा भेटलो तेव्हा माझे हातपाय थरथर कापत होते की रितेश सरांना भेटतोय मी. कारण त्या व्यक्तीचं फक्त नाव ऐकलं होतं, काम बघितलं होतं, पण त्यांचं काम त्यांचं अनुभवायला मिळालं नव्हतं. त्यांचं होस्टिंग म्हणजे पॉवरफुल. शनिवारी असं वाटायचं की शनिवार येऊच नाही, बाकी काही चालेल. शनिवार म्हणलं की शुक्रवारपासूनच धाकधूक चालू आहे की रितेश सर काय करणार काय नाही, आज कुणाची धुलाई होणार आणि कायम टार्गेट एकच, ए टीम नाही केलं तरी ए टीम, केलं तरी ए टीम, बी टीमला तर फ्रूट कंपनी म्हणायची फळ घ्यान बाहेर जा. अरे बाबा. मग त्यामध्ये आणखी एक गोष्ट अशी झाली होती बिग बॉस मध्ये की हिंदी कलाकार फारसे आले होते यावेळी भेटायला तुम्हाला बघण्यासाठी. अक्षय कुमार सर आले होते, बाकी त्यांची एक तेव्हा मूवी आली होती, चित्रपटाला होता, त्यावेळी ते सर्व आले होते. तर ते थोडस महाराष्ट्राच्या जनतेला ओळखत नव्हते. मग त्यांच्यासोबत त्यांना बघून किंवा त्यांच्याशी आपली ओळख सांगून कसा प्रतिसाद होता त्यांचा? नक्कीच अक्षय सर आलते. खरं त्यांना खरंच सिरियसली मनापासून मानतो. ते आलते, ते बोलले पण, आणि मग त्यांनी मला ओळखलं नाही त्या शो मध्ये. ठीक आहे, ओळखू नाही ओळखू ते मला मॅटर करत नाही, कारण महाराष्ट्र आपल्याला ओळखतो म्हणून आपण त्या शो मध्ये. पण त्यांनी जेव्हा मला एक प्रश्न विचारला का तुम्ही कुठले, तेव्हा मी त्यांना ठसून उत्तर दिलं की मी अहिल्यानगरचा आहे. तेव्हा अक्षय कुमार सर असे म्हणजे प्रश्न पडला अहिल्यानगर कुठे. मग रितेश सरांनी त्यांना सांगितलं अहमदनगर. पण मी तेव्हा मनात विचार केला की मी अहमदनगर म्हणणार नाही, मी अहिल्यानगरच म्हणणार. कारण अक्षय कुमार सर किती वयाने मोठे असू द्या, कर्तृत्वाने मोठे असू द्या, पण माझ्या जिल्ह्याचं नामांतरण झालंय ना तर मी अहिल्यानगरच म्हणणार. त्यांनाही सर्च करायला भाग पाडणार की अहिल्यानगर येतंय कुठं, अहिल्यानगर येतंय कुठं. ठीक आहे, टाइम लागेल कळायला, पण अहिल्यानगरचा ठसा उठलाच पाहिजे. मी तिथं अहिल्यानगर म्हणलो आणि ते म्हणले हो ठीक आहे. मग हे विषय झाला. पण त्यांनी मला एकच प्रश्न विचारला, मी एका प्रश्नात डायरेक्ट म्हणलं मी अहिल्यानगरचा आहे सर. बरोबर. आता जसं आम्हाला दिसतं की फ्रंट द कॅमेरा तुमचा असा इंटरॅक्शन होत आहे, तुम्ही असं बोलताय, त्याच्यामध्ये मग तुम्हाला ते ऑफ द कॅमेरा पण भेटतात असं की चालल्या जातात तिथे? नाही, जेव्हा आपण घरात असतो ना तेव्हा नाही भेटतो ऑफ द कॅमेरा. आपण जेव्हा घराच्या बाहेर असतो तेव्हा भेटतात. साधारणतः किती दिवस तुम्हाला त्या घरामध्ये राहावं लागतं? तसं आमचा क्रायटेरिया होता 100 दिवसाचा. अच्छा. 100 दिवस, पण शो झाला 70 दिवसाचा. अचानक झाला. अग्रीमेंट आमची 100 दिवसाची होती, पण शोज घेतला यांनी 70 दिवसाचा. मग 70 दिवसाचा घेतल्यामुळे त्यातले मी 52 दिवस घरात राहिलो. 52 दिवस मी घरात होतो आणि नंतर मग बाकीचे. ठीक आहे. आता त्यामध्ये असं होतं प्रेक्षकांना की ऑन द कॅमेरा ते जे दाखवतात तेच प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं, ऑफ द कॅमेरा जे दाखवतात ते नाही पोहोचत. ऑफ द कॅमेरा जे होतं असं काही गोष्टी आहेत का ज्या प्रेक्षकांना वाटतं की ऑन द कॅमेरा तुम्ही ह्या बघितलं पण ह्या तशा नाहीयेत, बट आहेत ना असल्या कुठली? बरोबर आहे, त्याच्या गोष्टी आहेत ना. मेमोरीज म्हणजे मी तुम्हाला एकतर ते मगच म्हणलं की 24 तासात जे काही घडतं ते आम्हाला आत माहिती असतं, बाहेर प्रेक्षकांना माहित नसतं. दिसतं काय नसतं, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. साधी सिंपल गोष्ट आहे, जेव्हा रक्षाबंधन होतं तेव्हा आमचं निकुताईचं काय बॉन्ड चालतं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित नाही. त्याचा भाऊ गेलेला होता, ते आता ठीक आहे सांगायला नको, कारण तिने जर हा व्हिडिओ पाहिला तर परत तिलाही पण त्रास होईल. 28 वर्षाचा जर आपला भाऊ गेला, मग एखाद्या बहिणीला काय त्रास होतो तो तिच्याकडून मी बघितलेला आहे. तेव्हा मी तिला शब्द दिला की मला 3 बहिणी पण 4थी बहीण म्हणून तुझा सांभाळ मी करेन. तेव्हापासून आम्ही भाऊ बहिणीचं रिलेशन आमचं झालं आणि नंतर आम्ही एक तास खेळ, त्याच्यात गाण्याची स्पर्धा वगैरे होती, डान्स वगैरे, आणि त्याच्यात निक्को आरबाज जिंकली आणि त्याला जिंकल्यामुळे त्याला बीड मिळाला आणि त्याच्यात तिने माझी पप्पी घेतली किसन सिंग. आता महाराष्ट्रभर इतका गाजला ना, मीडियावाले आमच्या घरी तुमच्या मुलाचा पहिला किसिंग झाला काय प्रतिक्रिया. अरे मागचे नाते गोती तरी बघा, इकडे बघा. आमचे वडील शेतकरी, ते म्हणले डायरेक्ट तुमच्या नाकांड्या उचलून मुंबईत जा, ते बाहेर आलं बघू. मला 4 महिने ते प्रकरण मिटवायला गेलं.
सर तुमचा पहिला अनुभव कसा होता सर? तुम्हाला वाटलं होतं का निकितामुळे तुम्हाला चेंज करेल? अरे मागची हिस्ट्री तरी बघा, काय आहे काय नाही. मग हे खूप विचित्र घडलं, ते दिसलं नाही आणि आता त्या गोष्टी परत होणं जाणे. फक्त लोक विचारले सर खरंच किस झालता का तुमचा? खरंच झालता? अरे काय सांगायचे तुम्हाला, या गोष्टी असतात की मागचे दिसत नाही. फ्रंटला बिग बॉस वाले बी असं देतात, बाहेर फक्त मसाला देतात, मागं नाही. आणि रितेश देशमुख सर म्हणून काय शिकलात तुम्ही त्यांचा? म्हणजे आता आपण जसं बघतो चित्रपटामध्ये त्यांचा एक कॉमेडी रोल असतो, जास्त सिरियस रोल नसतो, पण बिग बॉसच्या घरात अचानक सिरियस एकदम सगळ्या गोष्टी की तुम्ही काय भरपूर म्हणजे अग्रेशन त्यांचं फेसवर असं दिसतं. बरोबर. तर त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की अरे चित्रपटामध्ये तर हे वेगळे दिसायचे, आता तर एकदम डेंजरस शब्द आहे, असं झालं नाही? रितेश सरांचा खरंच स्वभाव खूप भारी आहे. म्हणजे सर्वसामान्यांच्या पोरांना मला सांभाळून घेतलं, सूरजला सगळ्यांना आम्हाला सांभाळून घेतलं. रितेश सर बाहेर आल्यावर आम्हालाही म्हणायचे मला हौस नाही रे ओरडायची, पण तुम्ही चुका करतात म्हणून मला ओरडावं लागतंय. तुम्ही चुका नाही केलं तर मी ओरडू कशाला, मला काही हौस आहे का? पण रितेश सरांकडे खरंच संयम आहे आणि हुशारपणा आहे, तो खरंच मला खूप आवडतो. आणि सगळ्यात महत्वाचं समजून घेण्याची मानसिकता आणि माफी मागण्याची सुद्धा, म्हणजे माफी आपण जर मागितली तर ते लगेच माफ करतात. म्हणजे एक मोठेपणा त्यांच्यात जो असतो ना, तो मोठेपणा रितेश सरांच्यात खूप चांगल्या पद्धतीचा आहे. म्हणजे आपण जर त्यांची माफी मागितली तर सहज मोठ्या मनाने, मनात काही न ठेवता माफ करतात सहज. आणि साधा सरळ स्वभाव रितेश सरांचा, असा कुचकण आहे म्हणजे मनात आहे पोटावर आहे असं काय नाही, जे आहे ते. खूप छान. आणि जसं तुमच्या घरामध्ये तुम्ही सांगितलं की तुमच्या 3 मोठ्या बहिणी आहेत आणि तुम्ही सर्वात लहान आहात, बरोबर? तर त्याच्यामध्ये मग आता आधी जरी असं असेल किंवा तुम्ही लहान आहात म्हणून तुमच्या 3 बहिणी तुम्हाला सांभाळून घेत असेल, तर आता छोटा बोर्डारी हे नाव नाही तर एक ब्रँड झालंय. तर मग त्या आता अजून पण असं आहे की तुम्ही त्या तिघांचे लाडके आहात, तुम्ही आता त्यांना धाकात ठेवतात की हे असं देत असतं किंवा तुम्ही सांगतात असं तसं करायचं? सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, आमच्या घरात आमचं नाव नाही, आमचे संबंध आहेत सगळ्यात महत्वाचं. कारण नाव जर तिथं आलं ना तिथं आमचे संबंध खराब होते. त्यामुळे आम्ही एकदा ठरवलंय आपण कुठल्याही पदावरती असो, कोणी कुठे आहे, आपल्या नात्यात ना पद ना नाव ठेवायचं. आपण आहे असंच जगायचं आणि आहे असंच राहायचं. त्यामुळे माझ्या 3 बहिणींना माझं खूप लाड करतात, त्यांचा मी जीव की प्राणी. आणि बहिणींची माया वेगळीच माया असते, आईनंतर बहिणी असतात. त्यामुळं बहिणीची आईच्या मायेचा अंत नसतो. त्यामुळे त्या आज मी जे काय ते माझ्या बहिणींमुळं, माझ्या कुटुंबामुळं आणि या जनतेमुळेच आहे. त्यांनी जर साथ नसते दिली तर हा घनश्याम दरोडे तुम्हाला पाहायला मिळालंच नसतं. मग असं कधी झालंय की तुम्ही असं बाहेर म्हटलं की बाहेर मला एवढा मान आहे, तुम्ही घरी असं बोलताय मला असं कधी? म्हणजे आता बहिणी कसं मजाक मध्ये थोडंफार काही कमी जास्त बोलून जातो. भरपूर मजाक भरपूर होत चालते, तसं काय नाही, आम्ही असं काय नाही. अच्छा. घरच्यांचा कसा परिस्थिती असतो? आता तुम्ही आधी जेव्हा होते तेव्हा तुम्ही काहीच म्हणजे प्रचलित नव्हते, कोणी तुम्हाला जास्त ओळखत नव्हता. आता असं कधी झालं की कोणी फॅन आला घरी फोटोसाठी किंवा भेटण्यासाठी अचानक? हो, येतात ना अचानक. तर मग तुम्ही कसं करता त्यांना? बोलून जातो अचानक, कारण फॅन बोलून अचानक आल्यावर सर एक सेल्फी द्या. आपण तयारीत नसतो, काही नसतो, एक वेगळ्याच आपण कामात असतो. त्यामुळे फॅन फॉलोअर्स येतात, दादा एक सेल्फी, ते देवायला लागतो. कधी कधी मॅनेज बी करावा लागतो. भरपूर किस्से असतात. तर मग तशाच वेळी असं कधी झालंय की समजा धमकीसाठी पण कोणी घरापर्यंत आले? नाही, घरापर्यंत धमकी यायची हिंमत कोणाची झाली नाही. घरी जे काय असेल ते सोशल मीडियावरती. कारण त्यांना माहिती घरी आल्यावर सुट्टी देणार नाही ती. जे काही धमकी द्यायची ते फोनवरच, घरीपर्यंत नाही आले. ठीक आहे. तर मग अजून पण समजा तुमचा असं कधी तुम्हाला वाटतं का की फेमस होण्याआधी तुमच्या घरी लाड केला जायचे, आता लाड केला जात नाही, किंवा आता लाड केल्या जातात आधी केला जायचे नाही? नाही, असं काही नाहीये की फेमस होण्याआधी आता उलट मलाच घरच्यांचे लाड करावं लागतं. हे थोडं वाटतंय की पहिले ते माझे लाड करतात, आता मलाच थोडा लाड करावं लागतंय. कारण मला समजून घ्यावं लागते. काही झालं तर ते म्हणतात अरे तू बाहेरच्या जगात फिरतोस, तू थोडं समजून गेला पाहिजे. आता रक्षाबंधन आलं, रक्षाबंधन झालं पण, आणि आमच्या आजोबा गेल्यामुळे आम्ही केलंच नाही.
पण बहिणींनी एकच हट्ट धरला, बाई गिफ्ट पाहिजे. अरे केलंच नाही. अरे तू बाहेरच्या जगात फिरतोस, गिफ्ट दिलंच पाहिजे. आता येताना एका बहिणीचाच कॉल चालवला, बाई दिवाळीची तयारी करा, रक्षाबंधन आले. म्हणलं मी तुमच्यापेक्षा लहान आहे, सॉरी दिवाळीची तयारी करा, भाऊबीज आले. हा मी म्हणलं तुमच्यापेक्षा लहान आहे. नाही म्हणले आता तू आमच्यापेक्षा मोठा झाला आहे, स्वतःचे डिसिजन स्वतः घेतो, स्वतः करतो. आता भाऊबीजीला काहीतरी कर वेगळं असं सांगेल. हा तर ठीक आहे. तुमचे काही स्वप्न आहेत तुमच्या परिवाराला घेऊन, म्हणजे आईसाठी, वडिलांसाठी आणि 3 बहिणींसाठी येत्या काही वर्षांमध्ये? एकच सांगतो, स्वप्न ही सांगायची नसतात, स्वप्न ही साकारायची असतात. त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला स्वप्न दिसतीलच. ठीक आहे. आता आणि तुमचं सर्वात आवडतीचं राजकारणी माणूस कोण? सर्वात आवडतीचा राजकारणी माणूस? नाही, आता त्या विषयावरती तर बोललोय, आता नको सगळे ते. ठीक आहे. आवडतीचा कलाकार चित्रपटामध्ये? आवडतीचा कलाकार आपले अशोक सराफ सर. वाव. त्यांच्याकडून एखादी गोष्ट जर शिकायची घेतली तुम्ही काय शिकता त्यांच्याकडून शिकायची गोष्ट घेतली तर मला एकतर त्यांना खूप एकदा भेटायची इच्छा आहे. त्यांचे सिनेमे पाहून मी मोठा झालोय, त्यांना भेटणार आहे, त्यांच्याशी बोलणार आहे. आणि खरं लोक आकाशात तारा बघत असतील, आपण जमिनीवरच्या तारा बघतोय. त्यांच्यासारखं निकोळ विनोद, निक्कळ हास्य हे आजच्या कलांना कधीच जमणार नाही, कलाकारांना. त्यांच्यासारखे चित्रपट, एक वेगळी त्यांची शैली आहे, एक प्रभाव आहे आणि प्रत्येक जनतेला आपलंसं कलाकार वाटणारा, चौकटीत न राहता चौकटीच्या बाहेर जाऊन काम करणारा एक कलाकार म्हणजे अशोक सराफ सर असतील, पुन्हा लक्ष्मणकांत बेर्डे सर असतील, पुन्हा दादा कोंडके असतील. हे जे कलाकार होऊन गेले ना ते खरंच त्यांना सलाम. आणि त्यातलेच एक अशोक सराफ सर, त्यांना खरंच खूप मी मानतो. अच्छा. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचा निकूताईचा बॉन्ड खूप छान होता, तर मग तुम्ही त्यांच्या लग्नात का नव्हते? त्यांचं लग्न झालंच नाही. निकूताई नाही, सॉरी, कोकण हर्टेड गर्ल. या डिक्लेअर करा नेमकं लग्न कोणाचं झालं. कोकण हर्टेड गर्ल कोण? कोकण हर्टेड गर्ल ह्या आता जन्सल आता मी नाही नाव सांगणार. अरे अंकिता यांच्या लग्नाला का नाव तुम्ही? आमच्या सिनेमाचं शूटिंग चालू झालं. अच्छा. केदार सरांनी आम्हाला एवढी मोठी संधी दिली, मग केदार सरांचा शब्द आल्यावर आम्ही कसं नाही म्हणू शकत नाही. आणि विशेष म्हणजे सूरजबाईचा झापूक झोपूक सिनेमा चालू होता आणि त्याचं शूटिंग चालू होतं, त्यामुळे मला जायला नाही आलं. त्यानंतर तुम्ही भेट दिली? हो, शुभेच्छा दिल्या आम्ही. छान छान छान. ठीक आहे. आणि त्यानंतर तुमचा एक असा अनुभव सांगा तुमच्या आयुष्यातला आतापर्यंतचा, एक अनुभव प्रेक्षकांसाठी काय असेल? तुमच्या आयुष्यातला एक अनुभव प्रेक्षकांसाठी, म्हणजे शेतकऱ्यांसाठी किंवा जेवढे जण हे व्हिडिओ बघणार आहेत त्यांच्यासाठी तुमच्या आयुष्यातला एक अनुभव ज्यातून ते शिकतील. एक अनुभव माझ्या आयुष्यातला एकच सांगतो की आपल्या पद्धतीने, आपल्या विचाराने जगायला शिका, चालायला शिका. दुसऱ्याचं बाहुलं बनून जगू नका. ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याचं बाहुलं बांधता त्या दिवशी तुम्ही दिसणार नाही, तुमचा मागचा दिसणार. त्यामुळे दुसऱ्यासाठी जगू नका, स्वतःसाठी जगू नका, तर समाजासाठी जगा. खूप छान, खूपच छान. थँक्यू. आपण खूप छान वाटलं तुम्हाला बोलून. तुम्ही वेळ दिला तर पुन्हा एकदा तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि आणखी प्रेक्षकांना सांगतो की हा व्हिडिओ पूर्ण बघा. खूप चांगले चांगले मुद्दे आणि खूप छान छान गोष्टी यांनी मांडलेल्या आहेत. त्यांच्याकडून ह्या व्हिडिओमधून तुम्ही एक गोष्ट जरी शिकलात तर ती खूप तुमच्यासाठी किंवा समाजासाठी खूप चांगली होईल अशी मी अपेक्षा करतो. आणि त्यांना जसं प्रेम देतात तसं प्रेम देत राहा. नक्कीच तुमचा आशीर्वाद राहून द्या. आणि आमच्या भावासाठी एक लग्नाला मुलगी बघा. नाही भाऊ नाही, एवढं आणखी काहीच नाही, आम्ही सवय काहीच नाही तसं हिशोबाने मुलगी वगैरे. पण तुमचं प्रेम असंच राहू द्या. आमच्या चॅनलला बी, आमच्या इथे काही व्हिडिओजला पण भरपूर सारं प्रेम असू द्या. इंस्टाग्राम हँडलला पण, युट्यूबला पण सगळं एवढं प्रेम दिलं. तुम्ही पण प्रेम द्या, तुम्ही पण प्रेम द्या. एवढंच दिलं तर आमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा म्हणतो. ठीक आहे. आपण इथे एड करतोय आपला व्हिडिओ. आजचा व्हिडिओ आपण इथे संपवतोय. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.